आमच्या घरामध्ये जेव्हा जेव्हा मटण यायचं तेव्हा तेव्हा मी मम्मीला मटण आणल्या सांगायचे, मम्मी मला मिठाचं मटण खूप आवडतं, ते ठेव बर का. तर चला मग आज मीच बनवते ते मिठाचं मटण किंवा मटण उकड. त्याच्यासाठी आधी आपण एक सारण बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी ओलं खोबरं, हळद, लसूण, मीठ आणि कोथिंबीर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. हे चांगलं बारीक करून जे आपलं चिकन आहे ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मिक्स करायचं. वरून कोथिंबीर पाहिजे असेल तर टाकायची. आणि हे जे आपण मिक्स केले चिकन मध्ये ते मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण चुलीवरती भांडे ठेवून त्याच्यामध्ये 2-3 पळ्या तेल ओतलं आणि जो कांदा आहे तो चांगला लाल करून घेतला, तांबूस करून घेतला आणि आपलं जे चिकन होतं मुरलेलं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि चांगलं परतून घेतलं. नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून म्हणजे लगेच पाणी नाही ओतायचं. जेव्हा आपलं चिकन 80% शिजेल तेव्हा आपल्याला लागत असेल तर पाणी टाकायचं, नाहीतर 100% तसंच शिजून दिलं तरी छान लागतं. तर तयार आहे आपल्या गावाकडच्या गावरान पद्धतीची मटण उकड तयार. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.